नमस्कार. नेक्स्ट मेथड इज इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन किंवा त्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स असं म्हणतात. सो ही मेथड आता कुठल्या इंटिग्रेशनसाठी आपण यूज करणार आहोत ते बघूया. इंटिग्रेशन्स अशी असणार आहे, ती कॉम्बिनेशन असणार आहे, म्हणजे लिनियर ऑर क्वाड्रॅटिक फंक्शन आणि मग त्याचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये सगळीकडे कॉम्बिनेशन असेल तर ते सिम्प्लिफाय करून कसं सॉल्व्ह करायचं हे या मेथडमध्ये आपण बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ सम px प्लस qx प्लस r. न्यूमरेटरमध्ये क्वाड्रॅटिक फंक्शन और लिनियर ओनली लिनियर फंक्शन और ओनली कॉन्स्टंट फंक्शन काही असू शकतं. अँड डिनॉमिनेटरमध्ये सम कॉम्बिनेशन ऑफ लिनियर फंक्शन मीन्स x मायनस ए इंटू एक्स मायनस सम बी अँड एक्स मायनस सी. अशा फॉर्मॅटमध्ये जर एखादं फंक्शन इथे असेल तर ह्या फंक्शन आता इथे बघितलं तर इथे पण व्हेरिएबल, इथे फंक्शन आहे, इथे प्रॉडक्ट ऑफ फंक्शन्स असं आहे. सो ह्या सगळ्याचं जर इंटिग्रेशन डायरेक्ट काढायचं म्हटलं तर थोडं पॉसिबल नाही आहे तिथे. तर ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये एका बघितलं होतं आपण px प्लस क्यू अशा टाईपचं जर न्यूमरेटरमध्ये असेल तर त्याच्यात आपण ए बी आणि डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह हा कन्सेप्ट यूज करून ते थोडंसं आपण सिम्प्लिफाय केलं होतं आणि सेपरेट केलं होतं, म्हणजे स्प्लिट करता आलं त्या मेथडने. ए बी कॅपिटल ए बी ॲड केले होते आपण त्या मेथडमध्ये आणि त्याने ते स्प्लिट करून आपल्याला सिम्प्लिफाय झालं होतं. थोडंसं ह्याच प्रकारे आपण ह्या मेथडमध्ये बघणार आहोत. म्हणजेच काय की आता इथे डिनॉमिनेटरमध्ये प्रॉडक्ट ऑफ फंक्शन्स आहे, तर ते प्रॉडक्ट ऑफ फंक्शन्स न राहता जर ते ॲडिशन ऑफ फंक्शन्स झालं तर ते ॲडिशन ऑफ फंक्शन सॉल्व्ह करायला सिम्पल आहे, कारण मग लॉगचा फॉर्म्युला किंवा साईन इन्व्हर्सचा जे आता ह्याच्या आधीच्या काही व्हिडिओजमध्ये आपण बघितलेत फॉर्म्युले आपले झालेत तर ते फॉर्म्युले तिथे यूज करता येतील. म्हणजेच काय की हे जे सगळे इंटिग्रेशन आहे ते ह्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. म्हणजे त्यातला जो हा फंक्शनचा जो पार्ट आहे सपोज dx, हा फंक्शनचा जो पार्ट आहे मीन्स px प्लस qx प्लस r अपॉन धिस x मायनस a इंटू एक्स मायनस बी इंटू एक्स मायनस सी. हा सगळा पार्ट आपण प्रॉडक्टमध्ये न ठेवता ॲडिशनच्या फॉर्मॅटमध्ये आणता आला तर, म्हणजे असे काही कॉन्स्टंट आपल्याला मिळाले की सपोज this complete expression can be written as a upon first this linear function x minus a plus b upon this x minus b and plus c upon this x minus c. अशा फॉर्मॅटमध्ये हे फंक्शन कम्प्लिटली लिहिता आलं. म्हणजेच काय इथला जो न्यूमरेटर आहे तोही सिम्प्लिफाय होतोय आणि इथे ए बी सी हे कॉन्स्टंट असणार आहेत, रिअल नंबर्स असणार आहेत. सो रिअल नंबर आणि ओनली वन लिनियर फंक्शन असं असेल तर आपल्याला लॉगचा फॉर्म्युला डायरेक्ट अप्लाय करता येतो. शिवाय प्लस आणि मायनस साईन्सच मध्ये असल्यामुळे आपल्याला सेपरेट इंटिग्रेशन्स घेता येतील. म्हणजे ते एवढं सिम्प्लिफाय होऊन जाईल इफ वी कॅन रिप्लेस धिस फंक्शन बाय धिस फंक्शन. याला हे जर आपण रिप्लेस करू शकतो त्याला म्हणतात इंटिग्रेशन बाय पार्ट्स. म्हणजेच इथे कॉम्बिनेशन ऑफ प्रॉडक्ट आहे ते आपण इथे सगळं स्प्लिट करणार आणि त्याला कॉम्बिनेशन ऑफ ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन. ॲडिशन सबट्रॅक्शन सेमच आहे, ते काय फक्त सेपरेट होतात त्याच्यात इंटिग्रेशन्स. सो ह्या फॉर्मॅटमध्ये नेणाऱ्या मेथडला म्हणतात इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आणि मग असं केलं तर त्याची व्हॅल्यू चेंज होते का? नाही, व्हॅल्यू चेंज करून काहीच करायचं नाही आपल्याला, व्हॅल्यू तेच राहणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हे फंक्शन ह्या फॉर्मॅटमध्ये ट्रान्सफर करा, तुम्हाला जर कन्फर्मेशन हवं असेल तर ह्या फंक्शनचं पुन्हा ॲडिशन सबट्रॅक्शन करून बघा आणि मग ते सगळं झाल्यावर हे फंक्शन येते की नाही चेक करा. म्हणजे आपण काय करणार आहोत, हे असं थोडं कॉम्प्लिकेटेड फंक्शन आहे, ते इन द फॉर्म ऑफ ॲडिशन अँड सबट्रॅक्शन आपण तिथे रिप्रेझेंट करणार आहोत. ते करण्यासाठी काय करावं लागेल आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना येईलच लक्षात. इथे आधीच्या मेथडमध्ये px प्लस क्यू असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर कन्सिडर करून तो न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करायचं वगैरे. तसं नाही आहे इथे थोडं वेगळं आहे. त्या आधीच कंपॅरिझन वगैरे अशा सिस्टीमने ते आपण इथे बाय पार्ट्स आपण इथे ह्या फॉर्मॅटमध्ये आणणार आहोत. सो अशा फॉर्मॅटमध्ये आलं की अर्थातच सिम्पल होणार आहे इंटिग्रेशन. त्यामुळे हे एवढं कॉम्प्लिकेटेड दिसणारं फंक्शन इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा कन्सेप्ट असा आहे की याने हे सिम्प्लिफाय होऊन जातं आणि मग तुम्ही इंटिग्रेशन डायरेक्ट यूज करू शकता. आता इथे जसं सेपरेटली 3 लिनियर फंक्शन्स होती तर सेपरेट 3 घ्यायचं. तर त्याची पण ट्रिक आहे की कसं कन्सिडर करायचं आणि पुढे सॉल्व्ह करायचं. आता कन्सिडर करताना डायरेक्टली हेच म्हणायचं की धिस फंक्शन कॅन बी रिटन ॲज धिस असं आपण राईट करून घ्यायचं, आधी लिहून घ्यायचं ते सगळं फंक्शन. त्याच्यानंतर ए बी आणि सी हे आता अननोन कॉन्स्टंट आहेत, त्या अननोन कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायची. एकदा व्हॅल्यू फाइंड आउट केलीत की व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली की बरोबर हे फंक्शन इज इक्वल टू हे फंक्शन असं आहे तुमच्या लक्षात येईल आणि मग ह्याच्याऐवजी ते यूज करता येईल. सो अजून एक ट्रिक आहे की हे सेपरेट जेव्हा असतील तेव्हा ए बी सी असे
तीन कॉन्स्टंट यूज करायचे. पण सपोज एक्स मायनस आहे आणि इथे पण एक्स मायनस आहे, एक्स मायनस ए स्क्वेअर और सम एक्स मायनस बी इंटू एक्स मायनस बी असं असं. मग एखाद्या फंक्शनचं स्क्वेअर असेल म्हणजे रिपीटेड असेल एखादं लिनियर फंक्शन, तर कशा मेथडने यूज करायचे ते बघू आपण. सपोज पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस आर अपॉन एक्स मायनस ए एक फंक्शन आहे आणि एक्स मायनस बी स्क्वेअर फंक्शन, म्हणजे तीन फंक्शन्स आहेत तिथे, एक्स मायनस ए इंटू एक्स मायनस बी इंटू एक्स मायनस बी, पण ते एक्स मायनस बी स्क्वेअर सेम झाले. सो हे कन्सिडर करताना या फॉर्मॅटमध्ये करायचं. ए अपॉन एक्स मायनस ए कॉन्स्टंट प्लस बी अपॉन एक्स मायनस बी, एक वन सिम्पल फंक्शन त्यातलं जे काही रिपीटेड म्हणजे जे स्क्वेअर फंक्शन आहे त्यातलं वन फंक्शन, अँड सी अपॉन रिपीटेड जे आहे त्याचा स्क्वेअर, सॉरी एक्स मायनस बी आहे रिपीटेड, सो एक्स मायनस बी स्क्वेअर. सो अशा फॉर्मॅटमध्ये आलं तर तुम्ही असं कन्सिडर करायचं, एबीसीच्या व्हॅल्यूज काढायच्या, मग ते तुम्हाला लिनियर फंक्शन्स आणि अशी मिळतील. त्याच्यात तुम्ही लॉग वगैरे अप्लाय करू शकता. साइन टॅन इनव्हर्स हे फॉर्म्युले आहेत ते याच्यात तुम्हाला अप्लाय करता येतील आणि सॉल्व्ह करता येईल. अगेन अशा फॉर्मॅटमध्ये झालं. सपोज पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस आर अपॉन सम एक्स मायनस ए अँड अदर इज एक्स स्क्वेअर प्लस काहीतरी सम बी एक्स प्लस सी, अशा फॉर्मॅटमध्ये आलं. म्हणजे ह्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये आलं तरी तुम्ही ह्या अशा टाईपमध्ये तुम्ही तिथे लिनियर फंक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकता. तर असं आलं तर आपण काय घेणार आहोत, तर ए अपॉन फर्स्ट लिनियर फंक्शन एक्स मायनस ए प्लस बी एक्स प्लस सी. हे थोडंसं डिफरंट आहे, लक्षात ठेवा कसं करायचं. हे जर इथे क्वाड्रॅटिक फंक्शन आलं, लिनियर इंटू क्वाड्रॅटिक आलं, तर फर्स्ट ए अपॉन लिनियर हे कन्सिडर करायचं अँड प्लस बी एक्स अपॉन सी अपॉन दिस क्वाड्रॅटिक फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. सो ह्या तीन कन्सिडरेशन्स आपण यूज करायच्या. तर ह्या टाईपची फंक्शन्स आली तर ही फंक्शन्स इक्वल टू धीस फंक्शन असं फर्स्ट स्टेपलाच कन्सिडर करून टाकायचं. त्यानंतर काय होतं की एबीसी अननोन आहेत, आपण काहीतरी आणलेत तिथे रिप्रेझेंट करायला. सो एबीसी अननोन आहेत ते आपण त्यांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. त्या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट केल्या की तुम्हाला हे फंक्शन इज इक्वल टू हे फंक्शन और दिस फंक्शन इज इक्वल टू धिस, हे फंक्शन इज इक्वल टू हे फंक्शन असं तुम्हाला मिळेल. आणि ह्या फंक्शनची इंटिग्रेशन्स घेणं इझी आहे. त्यासाठी आपल्याकडे आत्तापर्यंत आपण बरीच एक्झाम्पल्स या टाईपची सॉल्व्ह केलीत. काही ठिकाणी डायरेक्ट लॉग फंक्शन येतं, काही ठिकाणी साइन इनव्हर्स और टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला अप्लाय करायला लागेल. सो व्हॉट एव्हर. सो ह्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह आणि मग ॲडिशन सबट्रॅक्शन इझी आहे. सो यामध्ये ते ट्रान्सफर करायचं आणि मग सॉल्व्ह करायचं. आता ॲक्च्युली जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा लक्षात येईल की एबीसीच्या व्हॅल्यूज कशा काढायच्या. सिम्पल आहे कारण हे इज इक्वल टू ए असल्यामुळे मग ह्या डिनॉमिनेटर इथला सेम करून घ्यायचा. जसा हा डिनॉमिनेटर आहे तसा हा डिनॉमिनेटर, दोन्ही डिनॉमिनेटर सेम केले की ते डिनॉमिनेटर कॅन्सलच होऊन जातील. मग फक्त न्यूमरेटर ऑफ राईट साईड आणि न्यूमरेटर ऑफ लेफ्ट साईड राहील आणि मग कंपॅरिझनने तुम्हाला एबीसीच्या व्हॅल्यूज तिथे फाइंड आउट करता येतील. सो ह्याला म्हणतात इंटिग्रेशन बाय पार्ट्स. त्यामुळे आपण कॉम्प्लिकेटेड फंक्शन आहे ते असं सिम्पलमध्ये ट्रान्सफर करणार अँड देन इंटिग्रेशन सॉल्व्ह करणार.